हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यावर असणारे सब क्वेश्चन बघितले. प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यावर असणारे सब क्वेश्चन बघितले. नेक्स्ट फंक्शन मॅनेजमेंट सिस्टीम त्याच्यावर असणारे आपण परवाच्या लेक्चरला सब क्वेश्चन बघितले. तर या चॅप्टरमधला नेक्स्ट पार्ट GUI. GUI means graphical user interface. Graphical user interface. तर आपण जे ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या कॉम्प्युटरवरती लोड करतोय तर त्याला तो सगळा डिस्प्ले दिसतो, विंडोजचा डिस्प्ले दिसतो. तो डिस्प्ले म्हणजे काय? ग्राफिकल युजर इंटरफेस. लक्षात? तर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले, व्हॉट इज GUI? एक्सप्लेन ॲडव्हांटेजेस ऑफ GUI. तर GUI मीन्स बघा, GUI मीन्स ग्राफिकल युजर इंटरफेस. आता त्याची डेफिनेशन बघा. Definition for GUI: the interface which replace cryptic commands. Cryptic command. Then it is also called GUI. As in definition, the interface which replace cryptic commands by their graphical representation, then it is also called GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. युजर कडून तयार केलेली जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो? GUI किंवा ग्राफिकल युजर इंटरफेस. लक्षात? तर मला GUI. नेक्स्ट ॲडव्हांटेजेस ऑफ GUI. ॲडव्हांटेजेस. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येतं GUIच्या अंडर? फर्स्ट ॲडव्हांटेजेस, इझी टू यूज ऑल प्रोग्राम्स. सगळे प्रोग्राम आपल्याला ह्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या अंडर रन करता येतात. सेकंड ॲडव्हांटेजेस आहे, इट इज यूज टू कम्युनिकेट अँड एक्सचेंज द डेटा बिटवीन द प्रोग्राम. डेटाची देवाणघेवाण करता येते. थर्ड, कम्युनिकेशन म्हणतो आपण त्याला. With GUI, commands are replaced by graphic किंवा ग्राफिकल डिझाईन करून किंवा आपल्याला ग्राफिकल डिझाईन सुद्धा करता येते. समजा एखादी बिल्डिंग मध्ये असेल त्या ठिकाणी त्याचं रिप्रेझेंटेशन करायचं असेल, एखादी गाडी बनवायची असेल त्याचं कॉम्प्युटरवरती आपण डिझाईन करू शकतो. तर असं पुन्हा डिझाईन सुद्धा या सॉफ्टवेअरच्या अंडर करता येतं. आणि लास्ट, द युजर कॅन रन सेव्हरल प्रोग्राम्स सायमल्टेनियसली. म्हणजे काय? एकानंतर एक सगळे प्रोग्राम ग्राफिकल युजर इंटरफेसच्या अंडर आपल्याला रन करता येतात. लक्षात आहे? तर एक 4 ॲडव्हांटेज आणि त्याची डेफिनेशन. काय सांगितलं डेफिनेशन? द इंटरफेस विच रिप्लेस क्रिप्टिक कमांड बाय देअर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, देन इट इज ऑल्सो कॉल्ड GUI. In GUI, graphical user interface, there are following commands. There are following advantages. First, easy to use all programs. Second, it can be used to communicate and exchange the data. Third, commands are replaced by graphics. And fourth, the user can run several programs simultaneously. प्रत्येक प्रोग्राम तुम्हाला किंवा जेवढे तुम्ही प्रोग्राम कॉम्प्युटरला दिले तेवढे सगळे प्रोग्राम तो सायमल्टेनियसली रन करतो. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन विचारत आहे, व्हॉट इज द GUI? एक्सप्लेन टाइप्स ऑफ किंवा कमांड्स ऑफ GUI. कमांड्स. तर डेफिनेशन तुम्हाला मी आता सांगितलं. कमांड्स ऑफ GUI. त्याचा फर्स्ट कमांड आहे मेनू बार. तर आपली स्क्रीन दिसेल. स्क्रीनच्या फर्स्ट लाईनला हा मेनू बार असतो. मेनू बार. त्या मेनू बार मध्ये काय असते? फाईल, एडिट, रन ऑप्शन्स असतात. हा मेनू बार आहे. अच्छा, द मेनू बार कन्सिस्ट ऑफ डिफरंट मेन मेनूज. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, the menu bar are normally present at the top of windows. पहिल्या लाईन मध्ये असतो. आणि लास्ट पॉइंट,
The menu bar are selected by clicking. Pull down menu appears on the screen. The file वर क्लिक केले की त्याच्यानंतर त्याचे ऑप्शन येतात. व्हिडिओ मध्ये क्लिक केले त्याचे ऑप्शन येतात. रन मध्ये क्लिक केले त्याचे ऑप्शन येतात. In menu bar there are file, edit, run, help options. etc. त्याला मेनू बार. सेकंड स्क्रोल बार. फाईल आपल्याला बघण्यासाठी हा स्क्रोल बार असतो. स्क्रोल बार हा झाला स्क्रोल बार. मेनू बार, स्क्रोल बार उभा असतो आणि आडवा असतो. फर्स्ट पॉइंट, it allows scroll bar windows horizontal and vertical direction of files. It is the vertical direction of file, horizontal direction of file बघण्यासाठी सुद्धा scroll bar. Second, the scroll bar is used to look the information. ही फाईल पाहण्यासाठी, ही जी फाईल आहे फाईल पाहण्यासाठी स्क्रोल बारचा यूज करतो. आणि थर्ड, डायलॉग बॉक्स. Dialog box. It is used to applications to the internet for the user. इंटरनेटवरती तुम्हाला ऍप्लिकेशन पाहण्यासाठी या डायलॉग बॉक्सचा यूज होतो. आणि सेकंड पॉइंट, इट इज यूज्ड टू डिस्प्ले द इन्फॉर्मेशन. माहिती पाहण्यासाठी या सुद्धा डायलॉग बॉक्सचा यूज होतो. इन डायलॉग बॉक्स देयर आर टू टाइप्स, मॉडेल डायलॉग बॉक्स अँड मॉडेल लेस डायलॉग बॉक्स. लक्षात आहे. तर आपण आज काय बघितलं लेक्चरमध्ये, GUI म्हणजे काय, त्याचे ॲडव्हांटेजेस, आणि GUI ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणजे काय, त्याचे कमांड्स किंवा टाइप्स, मेनू बार, स्क्रोल बार आणि डायलॉग बॉक्स. लक्षात आहे.